बघा 7th चा आपण 4th चॅप्टर स्टार्ट करतोय. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके ओके. न्यूट्रिशन बघा, सम लाईफ प्रोसेसेस go on continuously in living organisms. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth of health of our body are called foodstuffs. काय दिलेलं आहे बघा, न्यूट्रिशन काय आहे. आता आपली जी लाईफ प्रोसेसेस चाललेली आहे, आपण काय करतोय, बरेचसे ऍक्टिव्हिटीज आपल्या चालतात. मी आता सध्या शिकवते आहे, आपण खेळतो, बोलतो, खातोय, पितोय, बरंच काय काय करतो की नाही. कोणी रायटिंग करेल, कोणी रनिंग करेल, कोणी ऑफिस वर्क करेल, होय की नाही. बऱ्याचशा ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज करतो ह्या सगळ्या कशा काय पॉसिबल आहेत, तर ह्या सर्वांसाठी काय लागते, आपल्याला एनर्जी लागते, राईट. तर ही एनर्जी कुठून मिळते, आपण जे काही फूड खातोय त्यातून ही एनर्जी मिळते, राईट. आणि त्या फूड मधून आपल्याला काय मिळतंय, तर न्यूट्रिशन मिळतंय, बरोबर. तर आता फर्स्ट पॉइंट काय आहे, न्यूट्रिशन. सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपण जर जेवतोय तर ही आपण स्वतः ऍक्टिव्हिटी करतोय, आपण राईट करतोय तर ही स्वतः ऍक्टिव्हिटी करतोय, पळतोय तर स्वतः करतोय. पण आपण जरी काही केलं नाही, नुसते बसून राहिलो किंवा झोपलो, तरी काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत, आपल्या लाईफ प्रोसेसेस अशा आहेत ह्या ज्या कंटिन्युअसली चालूच आहेत. जसं ब्रीदिंग, स्पेसिफिकली तुम्ही श्वास घेत बसलाय का, हे वेगळं काम आहे का, नाही. आपण एकदा जर फूड खाल्लं तर बॉडीच्या आतमध्ये फूड जाणं, स्टमक मध्ये जाणं, त्याचं चर्निंग होणं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाणं, डायजेशन होणं वगैरे, ही सगळी जी प्रोसेस आहे ही ऑटोमॅटिक सर्व चालू आहे, राईट. हार्ट पण कंटिन्युअसली बीट होते, ब्लड कंटिन्युअसली पंप होते पूर्ण बॉडी ऑर्गन्सला. ह्या सर्व प्रोसेसेस ज्या आहेत, लाईफ प्रोसेसेस, ह्या ऑटोमॅटिकली चालूच आहे, आपण करू अथवा न करू, राईट. सो त्यांनी काय सांगितले, सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for growth and health of our body are called foodstuffs. मग जे सबस्टन्सेस काय करतो आपण, डायजेस्ट करतोय, ऍसिमिलेशन ज्या गोष्टींचं होतंय आणि ज्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते. एनर्जी कशासाठी गरजेची आहे, तर फॉर ग्रोथ अँड हेल्थ ऑफ अवर बॉडी. आपली बॉडी वाढू कधी शकते, प्रॉपरली ग्रोथ कधी होईल, ज्यावेळेस आपल्याला प्रॉपर एनर्जी मिळेल, न्यूट्रिशन मिळेल, त्यावेळेसच. मग ह्या ज्या काही गोष्टी आपण घेतोय, खातोय, हे सगळे काय आहेत, हे फूडस्टफ्स आहेत. ओके. वी गेट सेव्हरल टाइप ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूडस्टफ्स. Nutrients can be classified into two types, namely macronutrients and micronutrients. आता वेगवेगळ्या पद्धतीचे न्यूट्रिएंट्स आहेत ह्या फूडस्टफ्स मध्ये, बरोबर. तर हे टू टाइप्स मध्ये क्लासिफाय केलेले आहेत, मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोचा अर्थ होतो मोर, लार्ज क्वांटिटी मध्ये, आणि मायक्रो मीन्स व्हॉट, स्मॉल. मग दोन पद्धतीचे न्यूट्रिएंट्स आहेत. मॅक्रो मीन्स व्हॉट, असे न्यूट्रिएंट्स जे आपल्याला लार्ज अमाऊंट मध्ये, लार्ज क्वांटिटी मध्ये लागतात, आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स मीन्स व्हॉट, जे आपल्याला स्मॉल क्वांटिटी मध्ये, स्मॉल अमाऊंट मध्ये लागतात. ओके. Nutrients like carbohydrates, proteins and fats are required in large quantity. These are called macronutrients. कोणकोणते आहेत macronutrients? कोणकोणते आहेत? Yes, carbohydrates, proteins, fats. These nutrients are required in large quantity. ह्यांना मग काय म्हणणार आपण? Macro. Yes, macronutrients. काय म्हणणार ह्यांना? Macronutrients. These are macronutrients. Minerals and vitamins are required in a very small quantity. They are called micronutrients. Microचा अर्थ काय सांगितलं मी आता? छोटा, स्मॉल क्वांटिटी. मग काय आपल्याला कमी क्वांटिटी मध्ये लागतंय? येस, मिनरल्स आणि विटामिन्स हे स्मॉल क्वांटिटी मध्ये लागतात, त्यामुळे त्यांना काय म्हणणार? मायक्रोन्यूट्रिएंट्स. ओके. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे? ऑटोट्रॉपिक प्लांट्स. ऑटो मीन्स व्हॉट, सेल्फ. ओके. ट्रॉपिक मीन्स न्यूट्रिएंट. प्लांट्स कसे आहेत? ऑटोट्रॉपिक आहेत, म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात, राईट. आपण कोण आहोत? ह्युमन आहोत. आपण हेटरोट्रॉपिक आहोत. प्लांट्स ऑटोट्रॉपिक आहेत, म्हणजे ते त्यांचं फूड स्वतः बनवतात, आणि आपण इतर ॲनिमल्स कोण आहेत? हेटरोट्रॉपिक आहोत, म्हणजे जे दुसऱ्यांवर डिपेंडेंट आहेत त्यांच्या फूडसाठी. ओके. आता काय पाहायचं आहे आपल्याला? ऑटोट्रॉपिक प्लांट्स. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड? फोटोसिंथेसिसची प्रोसेस माहित आहे सर्वांना, बरोबर.
Yes. Plants also need food for their growth. They can produce their own food with the help of sunlight and chlorophyll. Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. काय करतायत प्लांट्स? काय करतायत? काय करतात प्लांट्स? इथे डायग्राम आली आहे का? आली आहे. येस. सी फोटोसिंथेसिस दाखवलेला आहे. प्लांट जे आहेत रूट कुठे आहेत? सॉइल मध्ये. मग सॉइल मधून प्लांट्स काय घेत आहेत? वॉटर आणि मिनरल्स घेत आहेत. वॉटर मिनरल सॉल्ट्स सॉइल मधून घेतलेत. ओके. त्याच्यानंतर सन आहे. सन पासून काय मिळते आहे? सनलाइट. सनलाइटच्या मदतीने फूड प्रिपेअर होऊ शकतं. सनच्या प्रेझेन्स मध्ये, सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये फूड सिंथेसाइज होऊ शकतं. रात्री फूड प्रिपेअर होत नाही. प्लांट्स रात्री फूड बनवत नाहीत. नेक्स्ट काय आहे? कार्बन डायऑक्साइड. एअर मध्ये काय प्रेझेंट आहेत? कार्बन डायऑक्साइड. मग प्लांटने काय काय घेतलं? सनलाइट, कार्बन डायऑक्साइड घेतला. कार्बन डायऑक्साइड कुठून घेत आहेत? जे लीव्स आहेत, लीव्स वर छोटे छोटे होल्स आहेत, स्टोमॅटा, त्या होल्स मधून गॅसेस एक्सचेंज पॉसिबल आहे. कार्बन डायऑक्साइड घेतला आणि सॉइल मधून काय घेतलेलं आहे? वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट. हे सर्व कुठे पोहोचतंय? लीव्स मध्ये. आणि लीव्स मध्ये काय प्रेझेंट आहे? तर ग्रीन कलरचा पिगमेंट आहे, क्लोरोफिल. काय आहे लीव्स मध्ये? क्लोरोफिल. मग ह्याच्या मदतीने प्लांट्स काय करतात? त्यांचं फूड सिंथेसाइज करतात. आणि ह्याच प्रोसेसला काय नाव दिलेलं आहे? फोटोसिंथेसिस. फोटो मीन्स लाईट, सिंथेसिस मीन्स टू प्रिपेअर, टू मेक. बरोबर. मग फूड हे लाईटच्या प्रेझेन्स मध्येच बनतं, म्हणून ह्या प्रोसेसला नाव काय दिलेलं आहे? फोटोसिंथेसिस. ओके, क्लिअर आहे हे? आता बघा इथे रिएक्शन दाखवलेली आहे. कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. काय बनतंय? फूड तयार होतंय प्लांटचं. ग्लुकोज फॉर्म मध्ये मेनली. ग्लुकोजचा फॉर्म्युला ह्यांनी इथे दिलेला आहे C6H12O6. हा कशाचा फॉर्म्युला आहे? ग्लुकोजचा. आणि काय रिलीज होते? प्लस काय होतंय? ऑक्सिजन तयार होतोय. ऑक्सिजन काय होतंय? बाहेर पडतोय. मग राईट, प्लांट्स ऑक्सिजन सोडतात, तोच आपण वापरतोय की नाही? तर ही रिएक्शन आहे फोटोसिंथेसिसची. ही लर्न पाहिजे. बरोबर, कळालं का आहे इथपर्यंत? येस. आता इकडे काय पॉइंट दिलेला आहे आपण पाहूयात. The process of taking in and using food which takes place in living organism is called nutrition. Definition आली आहे बघा. का आहे? ही एक प्रोसेस आहे. टेकिंग इन अँड युजिंग फूड. आता घेतलेला आहे, बट ते फूड काय होतं? यूज पण करतोय. which takes place in the living organisms is called nutrition. Okay. Need for nutrition कशाला गरजेचं आहे? कशासाठी लागतं आपल्याला न्यूट्रिशन? टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. मगाशी मी सांगितलं आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतोय. ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. ज्यावेळेस बाळ जन्मते त्यावेळेस छोटं असतं की नाही, हळूहळू ते ग्रो होतंय, डेव्हलप होतंय. सर्व बॉडी ऑर्गन, सर्व बॉडी पार्ट्स डेव्हलप होत आहेत. मेंटली सुद्धा डेव्हलपमेंट होतीये, होय की नाही? तर ह्या सगळ्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे. नेक्स्ट आहे टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. जर कधी चुकून आपल्या काही काय म्हणता येईल जखम झाली किंवा लागलो पडलो, ऍक्सिडेंट झाला काही, तरी पण आपली बॉडी हील होतीये, रिपेअर होतीये. बरोबर. मग ह्या रिपेअरिंग प्रोसेस साठी सुद्धा एनर्जीची गरज आहे. किंवा दिवसभरामध्ये आपल्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ सेल्स आहेत की नाही, मग कितीतरी सेल्स रोज नवीन तयार होत आहेत, कितीतरी सेल्स रोज नवीन मरतायत. डेड स्किन आपण बघा, डेड स्किन निघते की नाही, मग ते काय आहेत? एक प्रकारचे सेल्सच आहेत की नाही. मग कितीतरी नवीन सेल्स बनत असतात. ते सेल्स बनण्यासाठी किंवा आपल्याला जर जखम झाली, काही लागलं वगैरे, डॅमेज झालं टिश्यूज, तर ते रिपेअर होण्यासाठी सुद्धा आपल्याला एनर्जीची गरज आहे. नेक्स्ट आहे टू फाईट डिसीजेस. आपण जर आजारी पडलो तर दरवेळेसच औषध घेण्याची गरज पडते का? नाही. सर्दी झाली 2 दिवसांनी सर्दी, 4 दिवसांनी सर्दी बरी होते. ताप आला 3 दिवसानंतर पण बऱ्याच वेळा बरा होतो आपण. बरोबर की नाही? जास्त आजारी पडलो की आपण मेडिसिन्स घेतोच आहेत. पण आपल्याकडे स्वतःची इम्युन सिस्टीम आहे. बॉडी काय करते? नॅचरली फाईट करते. आपल्या बॉडीमध्ये कितीतरी जर्म्स हे जातातच आहे. श्वास घेतल्यावर जात आहेत, पाण्यातून जात आहेत, जेवणातून जात आहेत, होय की नाही?
मग बॉडी काय करते, ह्या जर्म्स अगेन्स्ट फाईट करते, वेगवेगळ्या आजारांना अगेन्स्ट फाईट करते. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे. आता इथे काय दिले, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्व्स. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात. एक्झाम्पल काय आहे, प्लांट्स. आणि ह्यालाच काय म्हणतात, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. तुम्ही सॉल्व्ह करा ना बाळांनो लास्ट. नेक्स्ट आहे हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, plants or animals for their food. This is called heterotropic nutrition. मगाशी पण सांगितलं आपण कोण आहोत, आपण हेटरोट्रॉपिक आहोत. काही प्लांट्स, ॲनिमल्स असे आहेत, ॲनिमल्स ऑलमोस्ट सगळे ॲनिमल्स, सर्व ॲनिमल्स, दे आर डिपेंडेंट ऑन अदर फॉर देअर फूड. ओके, आपण काय करतोय, भाजीपाला खातोय, काही ॲनिमल्स गवत खातायत, ह्या ॲनिमल्सला इतर पण दुसरे कोणते तरी ॲनिमल्स खातात. म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सर्वजण कोणावर डिपेंडेंट आहेत, प्लांट्सवर डिपेंडेंट आहेत त्यांच्या फूडसाठी, होय की नाही. मग जे ॲनिमल्स आणि जे ॲनिमल्स दुसऱ्यांवर डिपेंडेंट आहेत त्यांच्या न्यूट्रिशनसाठी, अशांना काय म्हणतो आपण, अशा मोड ऑफ न्यूट्रिशनला काय म्हणतो, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके, नेक्स्ट पॉइंट काय आहे, सी. Plants convert light energy into chemical energy and store it in the form of food. प्लांट काय करतायत, लाईट एनर्जी घेतली, सनलाईट घेतली म्हणजे काय आहे, लाईट एनर्जी आहे, अँड कशात कन्वर्ट करतात त्याला, इनटू केमिकल एनर्जी. फूड बनते म्हणजे काहीतरी केमिकल प्रोसेस झालेली आहे. ओके, केमिकल एनर्जी. अंधार वाटतोय का बाळा, ही लाईट ऑन कर बरं. सगळ्यात पहिलं बटन तिकडचं फॅन खाली, फॅन खाली. हा, ओके. प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोर इट इन द फॉर्म ऑफ फूड. प्लांट काय करतायत, लाईट एनर्जी घेतायत आणि ह्याला कशात कन्वर्ट करतायत, केमिकल एनर्जी मध्ये. आणि ही कशाच्या फॉर्म मध्ये स्टोर आहे, फूडच्या फॉर्म मध्ये. ग्लुकोज, इट इज अ काइंड ऑफ केमिकल, बरोबर. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम up to the leaves. The leaves have microscopic opening called stomata through which they take in carbon dioxide from the air. मी हेच सांगितलं मगाशी, सॉइल मधून रूट्स काय घेतायत, वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट. ओके, आता हे रूटने ऍब्सॉर्ब केले आणि ते स्टेम थ्रू ते कोणापर्यंत जात आहेत, येस, लीव्स पर्यंत जात आहेत. लीव्सला काय आहेत, मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, छोटे छोटे, जे मायक्रोस्कोपने आपण पाहू शकतो, है की नाही. मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स आहेत, लीव्स वर छोटे छोटे होल्स आहेत, ज्याला काय म्हणतात, स्टोमॅटा. थ्रू विच दे टेक इन कार्बन डायऑक्साइड. स्टोमॅटा मधून काय मिळतंय, कार्बन डायऑक्साइड. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्स कंटेन क्लोरोफिल विच ऍब्सॉर्ब्स सनलाइट, हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इनटू फूड. लीव्स मध्ये काय प्रेझेंट आहे, ग्रीन कलरचा पिगमेंट, क्लोरोप्लास्ट. त्याच्या आतमध्ये क्लोरोफिल आहे. क्लोरोप्लास्ट म्हणजे ते सेल्स आहेत बाळा, त्याच्या आतमध्ये तो पिगमेंट आहे क्लोरोफिल. ओके, तर हा क्लोरोफिल काय करतो, इट ऍब्सॉर्ब्स, काय ऍब्सॉर्ब करतो, सनलाइट, हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इनटू फूड. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. आणि ह्या फूड प्रिपरेशन प्रोसेस मध्ये काय बाहेर पडतंय, oxygen. Okay, besides leaves, photosynthesis takes place in some other parts like green stems too, so as they contain chlorophyll. आता फक्त leaves मध्येच फूड प्रिपेअर होत नाही, त्यांनी काय सांगितलं, काही ज्या स्टेम्स आहेत ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहे तिथे सुद्धा फोटोसिंथेसिसची प्रोसेस अकर होते. ओके, कळाले आतापर्यंत, याच्यामध्ये काही डाऊट आहे का. ओके, नेक्स्ट काय दिलंय, ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. इकडे बघा, त्याच्या आधी इथे काय दाखवलंय, क्लोरोप्लास्ट इन द लीफ. पान जे आहे, लीफ जे आहे, ह्या लीफचा बघा एवढा पोर्शन त्यांनी एनलार्ज करून, मोठा करून दाखवलेला आहे. गोल 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 कॉइन्स सारखे एकमेकांवर स्टॅक जे केलेले आहेत, हे काय आहेत, क्लोरोप्लास्ट आहेत. आणि त्याच्या आत काय प्रेझेंट असतो, क्लोरोफिल. ठीक आहे, ओके. How does photosynthesis occur in red, dark red or purple colored leaves?
डार्क किंवा पर्पल कलरच्या जर लीव्स असतील तर त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होते की नाही होत? होते. कुठे होते? लीव्स मध्येच होते. राईट, लीव्स मध्येच होते. त्यांच्याकडे येस बेटा, फीस पे करना है. ओके, कोण आहे, मम्मी या पापा? ओके, ऐका, लीव्स मध्ये काय आहे, ज्यांचे कलर डार्क कलरचे लीव्स आहेत पण त्यांच्याकडे ग्रीन कलरचे पण पिगमेंट आहेत, क्लोरोफिल पण आहेत, पण जो दुसरा कलर आहे तो जास्त प्रॉमिनंट आहे म्हणून ते लीव्स आपल्याला ऑरेंज, पर्पल वगैरे असे काहीतरी दिसतात. पण ह्यांच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिसची प्रोसेस अकर होते. ओके, येस. त्यांच्याकडे एक्स्ट्राचे पण पिगमेंट्स आहेत, ऑरेंज, पर्पल ह्या कलरचे. ओके, एक्स्ट्राचे पण पिगमेंट्स आहेत त्यांच्याकडे, म्हणून त्या पानांचा रंग आपल्याला तसा दिसतो. ठीक आहे, 1 मिनिट, आता 1 मिनिट.
लक्षात आलं? तुमचं लक्ष पीसीकडे कसं काय गेलं? म्हणजे आता हा एवढा पार्ट ऍक्टिव्हिटीचा रेकॉर्ड नाही झाला. मला डाऊट होताच मध्ये जर कोणी आलं डिस्टर्बन्स झालं की काहीतरी रेकॉर्डिंग मध्ये गडबड होऊन जाते. ठीक आहे, बरं ठीक आहे, ही ऍक्टिव्हिटी फक्त स्किप झाली रेकॉर्डिंग मध्ये. बाकीचं तर कळालंय ना तुम्हाला. आता काय स्टार्ट झालं आपलं? फक्त ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. ते पॉइंट परत सांगते मी. ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम जी प्लांटची आहे त्याच्याकडे कोणते दोन पार्ट्स आहेत? झायलेम आणि फ्लोएम. झायलेम काय ट्रान्सपोर्ट करतो? वॉटर आणि मिनरल्स. आणि फ्लोएम काय ट्रान्सपोर्ट करतो? फूड. ओके, तेच मी सांगत होते. मग जर आता झायलेमचं काम वॉटर आणि मिनरल्स ट्रान्सपोर्ट करायचं आहे. वॉटर आणि मिनरल्स कुठून येतात? रूट्स मधून येतात. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कसं होणार आहे? खालून वर. आणि फूड जे ट्रान्सपोर्ट होतं ते कुठं? फूड कुठे बनतं? लिव्स मध्ये. सो लिव्स मधून स्टेम्सला, ब्रांचेसला, रूट्सला. राईट. आणि मी काय सांगत होते, आपण प्रत्येक प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स खातो. काहींचे रूट्स खातो, काहींचे लिव्स खातो, काहींचे फ्रूट खातो. हे की नाही? प्रत्येकाचे वेगवेगळे. काहींचे रूट खातो म्हणजे काय? गाजर, मुळा. हे की नाही? हे काय आहेत? रूट्स आहेत. म्हणजे त्यांचं बनलेलं फूड कुठं स्टोअर झालेलं आहे? रूट मध्ये. काहींचे आपण स्टेम खातो. बटाटा काय? स्टेम आहे की नाही? म्हणजे काहींचे आपण स्टेम खातो. काहींची पानं खातो. पालक, मेथी ह्यांचे काय खातो आपण? पानं खातो. काहींचे फ्रुट्स खातो. बरोबर की नाही? ऍपल वगैरे ते फ्रुट्स आहेत. प्लस काहींचे ड्रमस्टिक, शेवगा वगैरे हे काय प्रकार आहेत? है की नाही? येस. तर हे काय आहेत? आपण प्रत्येक झाडाचे वेगवेगळे पार्ट्स खातोय. म्हणजे फूड तिथे तिथे त्यांचं जाऊन स्टोअर झालेलं आहे. फूड बनलं कुठे? लिव्स मध्ये बनलं. पण ते ट्रान्सपोर्ट होऊन काय झालं? तिथे वापरलं गेलं किंवा तिथे जाऊन काय झालं? स्टोअर झालं. ओके, तेच त्यांनी इथे दिलेलं आहे की द झायलम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू द एरियल पार्ट्स. आणि फ्लोएम काय करतो? फ्लोएम ट्रान्सपोर्ट फूड दॅट इज ग्लुकोज फ्रॉम द लिव्स टू द other parts of the plant where it is consumed, means used or stored. Though the plants have a transport system, they do not have a separate digestive or excretory system. आता plants कडे separate काय आहे त्यांची? आपण काय म्हणलं आता? ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. पण सेपरेट डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम त्यांच्याकडे नाही. आपल्याकडे कसं प्रत्येक वेगवेगळ्या सिस्टीम किती? सर्क्युलेटरी, डायजेस्टिव्ह, एक्सक्रिशन, होय की नाही? वेगवेगळ्या सिस्टीम आहे. तशी प्लांटकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगळी नाहीये, एक्सक्रिटरी सिस्टीम वेगळी नाहीये. ओके, ट्रान्सपोर्ट सिस्टीमची डायग्राम इथे दाखवलेली आहे. अरे झाली लहान. बघा, ट्रान्सपोर्ट सिस्टीम दाखवली मी आता सांगितलं. वॉटर आणि मिनरल्स खालून वर जातील. फूड प्रिपेअर्ड पिंक एरो मध्ये दाखवलंय, खाली येतंय. इथे सेक्शन ऑफ लीफ दाखवलेला आहे, सेक्शन ऑफ स्टेम दाखवलेला आहे आणि सेक्शन ऑफ रूट दाखवलेला आहे. ठीक आहे. झायलेम आणि फ्लोएम हे ट्रान्सपोर्टेशन आहेत. व्हॉट इज केमोसिंथेसिस? विच प्लांट्स प्रोड्यूस देअर फूड बाय केमोसिंथेसिस? व्हॉट आर द डिफरंट सबस्टन्सेस एक्सक्रिटेड बाय प्लांट्स? वाय? ओके, एक्सक्रिशन वगैरे हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, ते आपण पाहणारच आहोत. कोण बोलतंय? See, plants produce carbohydrates by the process of photosynthesis. Carbohydrates are made from carbon, hydrogen and oxygen. Plants काय करतायत? कार्बोहायड्रेट्स बनवतात फोटोसिंथेसिसनी. कार्बोहायड्रेटचा फॉर्म्युला आपण पाहिला. ग्लुकोज जो बनला C6H12O6, म्हणजे त्याच्याकडे काय? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. काय काय आहे त्याच्याकडे? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ओके, हे सगळं आहे. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. प्रोटीन कशापासून बनतात? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. मग नायट्रोजन कुठून आला? हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स? मग प्रोटीन्स पण गरजेचे आहेत प्लांट्सला. मग नायट्रोजन कुठून आला? फक्त बनवताना काय पाहिलं आपण? ग्लुकोज बनला, राईट? नायट्रोजन कुठून आला ते आता पाहायचंय आपल्याला. एअर कंटेन्स गॅशियस नायट्रोजन. However, plants cannot utilize gaseous nitrogen. It needs to be fixed
that is converted into compounds. Fixation of nitrogen occurs by biological and atmospheric methods. आता हवेमध्ये नायट्रोजन आहेत, सगळ्यात जास्त इनफॅक्ट नायट्रोजनच आहेत हवेमध्ये, राईट? तर हा हवेमध्ये भरपूर क्वांटिटी मध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे. तुम्ही का करत नाहीयेत? काय प्रॉब्लेम आहे का? मग हवेमध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन आहे, बट प्लांट्स डायरेक्टली हा नायट्रोजन घेऊ शकत नाही. तर इट नीड्स टू बी फिक्स्ड, दॅट इज इट मस्ट बी कन्वर्टेड इनटू कंपाऊंड्स. हवेतला नायट्रोजन फिक्स करणं म्हणजे तो सॉइल मध्ये ज्या वेळेस डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये असेल तरच प्लांट्स तो नायट्रोजन वापरू शकतात. हवेतला नायट्रोजन डायरेक्टली घेऊ शकत नाही. जसे ते कार्बन डायऑक्साइड घेतात ना, तसं ते नायट्रोजन घेऊ शकत नाही. मग जो नायट्रोजन हवेमध्ये प्रेझेंट आहे तो काय करायचा आहे, सॉइल मध्ये कुठेतरी डिझॉल्व्ह करायचा, मिक्स करायचा आहे. ह्या प्रोसेसला काय म्हणतात? नायट्रोजन फिक्सेशन. काय म्हणतात त्याला? नायट्रोजन फिक्सेशन. ते आपल्याला पाहिजे. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन अकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. मग हा नायट्रोजन फिक्स कसा होऊ शकतो? एक तर बायोलॉजिकल प्रोसेसने, नॅचरली, किंवा ॲटमॉस्फेरिक मेथडने. ओके, तर आपण बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन इथे पाहणार आहोत. ओके, two different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plants contain the rhizobium microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into nitrate, a compound. आता बायोलॉजिकल फिक्सेशन कसं पॉसिबल आहे? सॉइल मध्ये जे लेग्युमिनस प्लांट आहेत ना, लेग्युमिनस प्लांट म्हणजे डाळी वगैरे आहेत की नाही, तर त्या प्लांट्स, सिरियल्स, लेग्युमिनस प्लांट्स, तर त्यांच्या रूट्स मध्ये, त्या रूट्सच्या मध्ये नोड्स असतात. म्हणजे छोटे छोटे असे आपण पकडू गाठ कशा येतात ना, गाठी, तर तसे नोड्स असतात. त्या नोड्स मध्ये सपोज हे रूट्स आहेत की नाही, तर लेग्युमिनस प्लांट्सचे जे रूट्स आहेत इथे असे नोड्स असतात ह्या पद्धतीचे. ओके, आणि ह्या नोड्स मध्ये कोणते बॅक्टेरिया असतात? रायझोबियम बॅक्टेरिया. कोणते बॅक्टेरिया राहतात? येस, हे रायझोबियम बॅक्टेरिया काय करतात? ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन गॅस फिक्स करतात. म्हणजे ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन कन्वर्ट करतात. त्याचं कन्वर्जन कशात होतं? नायट्रेट मध्ये. कशात होतं? नायट्रेट मध्ये. आणि तो काय होतो? मग सॉइल मध्ये मिक्सअप होऊन जातो, डिझॉल्व्ह होतो. आणि मग हे प्लांट्स काय करू शकतात? हा नायट्रोजन ऍब्सॉर्ब करू शकतात सॉइल मधून. कळलं काय आहे नायट्रोजन फिक्सेशन? कोणते बॅक्टेरिया आहेत? रायझोबियम बॅक्टेरिया. ओके, कुठे असतात? लेग्युमिनस प्लांट्सच्या रूट्स मध्ये. ओके, नोड्स असतात लेग्युमिनस प्लांटच्या रूट्स मध्ये. सॉरी, microorganisms like azotobacter are present in soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates. आता त्यांनी काय सांगितलं होतं? दोन बॅक्टेरिया आहेत. एक कोण आहे? आपण पाहिली रायझोबियम बॅक्टेरिया. दुसरे कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे? ॲझोटोबॅक्टर. कोणते आहेत? येस, ते पण काय करतात? एअर मध्ये जो नायट्रोजन प्रेझेंट आहे तो सॉइल मध्ये फिक्स करतात. कळली ही प्रोसेस काय आहे? येस. आता ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन पाहूयात आपण. काय म्हटलं होतं? दोन पद्धतीने ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन फिक्स होऊ शकतो. एक तर बायोलॉजिकल प्रोसेसने किंवा ॲटमॉस्फेरिक प्रोसेसने. बायोलॉजिकल प्रोसेस पाहिली आपण बॅक्टेरियाच्या मदतीने. आता ही काय आहे बघूयात. लाइटनिंग, thunderbolts occur in the rainy season. This causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, NO, which is again oxidized to form nitrogen dioxide. लाइटनिंग, पावसाळ्यामध्ये विजा चमकतात, लाइटनिंग अकर होते. ज्यावेळेस ही लाइटनिंग अकर होते रेनी सीझन मध्ये, त्यावेळेस काय होतं? हा जो ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे त्यांची काय होते? रिएक्शन होते. आणि काय फॉर्म होतो? नायट्रिक ऑक्साइड, NO. काय फॉर्म होतो? नायट्रिक ऑक्साइड. हा नायट्रिक ऑक्साइड अगेन इट इज ऑक्सिडाइज, म्हणजे पुन्हा ऑक्सिजन बरोबर ह्याची रिएक्शन होते आणि काय फॉर्म होतो? नायट्रोजन डायऑक्साइड. ओके, the nitrogen dioxide dissolves in the rain water and is converted into nitric acid. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे? HNO3. काय आहे? HNO3.
which gets added to the soil along with the rainwater. This acid reacts with different minerals in the soil and convert into salts. Plants use these nitrogen salts for their growth. काय सांगितलं आहे त्यांनी? आपण काय पाहिलं? जागा आहेस का? काय पाहिलं आपण? हवेमध्ये काय आहे? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन पण आहे. ओके, हवेमध्ये काय आहे प्रेझेंट? नायट्रोजन आहे आणि काय आहे? ऑक्सिजन पण आहे. हे काय करतात? रिएक्ट करतात एकमेकांसोबत आणि काय फॉर्म करतात? नायट्रोजन ऑक्साइड, राईट? नायट्रिक ऑक्साइड, सॉरी, NO फॉर्म करतात. हा नायट्रिक ऑक्साइड पुन्हा कोणाबरोबर रिएक्ट होतो? ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतो आणि काय फॉर्म करतो? नायट्रोजन डायऑक्साइड. काय फॉर्म करतो? नायट्रोजन डायऑक्साइड. आता हा नायट्रोजन डायऑक्साइड काय होतो? हवेमध्ये पुन्हा ज्या वेळेस लाइटनिंग होते आणि सॉरी पाऊस ज्या वेळेस पडतो, नायट्रोजन डायऑक्साइड तयार झालाय, ज्या वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस हा नायट्रोजन डायऑक्साइड कशा बरोबर रिएक्ट होतो? पावसाच्या पाण्याबरोबर हा रिएक्ट होऊन खाली येतो जमिनीवर. आणि काय कशात कन्वर्जन होतं? रेन मध्ये. नायट्रोजन डायऑक्साइड ज्या वेळेस रेन येतो त्यावेळेस काय फॉर्म होतो? HNO3. काय फॉर्म होतो? नायट्रिक ऍसिड. काय फॉर्म होतं? आणि हे पावसाच्या पाण्यासोबत येतं आणि सॉइल मध्ये डिझॉल्व्ह होतं. ठीक आहे, कळालं? हवेतला नायट्रोजन ऑक्सिजन, NO फॉर्म झाला, नायट्रिक ऑक्साइड. नायट्रिक ऑक्साइड पुन्हा हवे बरोबर रिएक्ट करतो, ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करतो, नायट्रोजन डायऑक्साइड फॉर्म होतो. ज्यावेळेस पाऊस येतो पावसाच्या पाण्यासोबत तो रिएक्ट होऊन नायट्रिक ऍसिड तयार होतं आणि ते खाली येऊन सॉइल बरोबर मिक्स होतं. ठीक आहे, कळाले काय होतंय? प्लांट्स यूज दिस नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. मग सॉइल मध्ये डिझॉल्व्ह झालेला नायट्रोजन तो काय करतो? वापरू शकतो. कळालं इथपर्यंत? काही डाऊट आहे? आता नेक्स्ट काय दिलंय? सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आपण कोणतं पाहिलं? ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन पाहिलं. प्लांट्सचं फोटोसिंथेसिस प्रोसेस ऑटोट्रॉपिक आहे. दुसरं न्यूट्रिशन मी काय म्हणलं होतं? हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिक मीन्स व्हॉट? असे अॅनिमल्स जे दुसऱ्यांवर डिपेंडेंट आहेत. आता इथे काय आलं बघा? सिम्बायोटिक न्यूट्रिशन. तिसरा प्रकार सिम्बायोटिक न्यूट्रिशन. In some cases, 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other's helps. This type of nutrition is called symbiotic nutrition. काय सांगितले त्यांनी? काही ठिकाणी काय होतं? 2 or more different types of plants live together. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्लांट्स हे एकत्र राहतात. का बरं? एकमेकांच्या सपोर्ट साठी. एखाद्याला दुसऱ्याकडून फूड मिळतंय तर दुसऱ्याला पहिल्यापासून सपोर्ट मिळतंय, प्रोटेक्शन मिळतंय, होय की नाही? तर त्यांची जी नीड आहे न्यूट्रिशनची, प्रोटेक्शनची, सपोर्टची, ही एकमेकांबरोबर फुलफिल होऊ शकते. असं असू शकतं एक प्लांट काय आहे? ऑटोट्रॉपिक आहे, फूड बनवतोय आणि दुसरा प्लांट त्याच्या बाजूला काय होतोय? ग्रो होतोय. म्हणजे हा जो प्लांट ग्रो होतोय हा काय करतोय? त्या आधीच्या प्लांट पासून न्यूट्रिशन घेतोय आणि आधीचा प्लांट दुसऱ्यापासून काय घेतोय? सपोर्ट घेतोय. म्हणजे ते एकमेकांना हेल्प करतायत, हे की नाही, जगण्यासाठी. मग अशाच पद्धतीचं जे न्यूट्रिशन आहे याला काय म्हणणार आपण? सिम्बायोटिक न्यूट्रिशन. Some fungi grow around the roots of some other plants. These plants supply nutrients to the fungi and in turn fungi supply minerals and water to the plants. बघा, काही जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्स वर काय येतात? फंगाय प्रोड्यूस होतात. फंगायला काय मिळते प्लांट्स पासून? न्यूट्रिशन मिळते आणि त्या बदल्यात प्लांट्सला काय मिळते फंगाय पासून? कोण आले? कोणीतरी येऊन गेलं. कोणीतरी नवीनच मुलगा होता. बघा काय सांगितले? प्लांट्स सप्लाय न्यूट्रिएंट्स टू द फंगाय and in turn fungi supply minerals and water to the plants. प्लांट्स काय करतायत? फंगाय पासून काय घेतात? मिनरल्स आणि वॉटर. आणि त्याच्या बदल्यात फंगाय काय घेतोय?
न्यूट्रिशन घेतोय, म्हणजे दोघंही एकमेकांची हेल्प करतायत, एकमेकांच्या मदतीने जगतायत, राईट. सम फंगाय अँड अल्गी लिव्ह टुगेदर, काही फंगाय आणि अल्गी पण एकत्र राहतात. ओके, द फंगाय प्रोव्हाइड वॉटर अँड मिनरल्स ॲज वेल एज शेल्टर टू द अल्गी. इन रिटर्न द अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंगाय. अल्गी आणि फंगायचं पण तसंच आहे. अल्गी स्वतःच फूड स्वतः बनवते, फंगाय काय करते, ह्याच्याकडून फूड घेते आणि त्याच्या बदल्यात अल्गीला काय मिळतं, मिनरल्स आणि वॉटर. ओके, लायकेन इज अन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगाय. लायकेन मीन्स व्हॉट, तुम्ही पाहिलं असेल मोठमोठे दगड रॉक्स वगैरे येतात, त्याच्यावर पूर्ण छोटे छोटे एकदम छोट्या छोट्या पानांचं असं गवत शेवाळ टाईप उगवलेलं असतं, ते लायकेन असतं. हा, तर लायकेन सुद्धा सिम्बायोटिक रिलेशन मध्ये राहतात. इट इज अ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगाय. ओके, हे बघा इथे लायकेन दाखवलेलं आहे, डायग्राम दाखवलेली आहे. नेक्स्ट काय आहे आता, हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. ओके, एवढा पॉइंट घेऊ आणि मग स्टॉप करू. हेट्रोट्रॉपिक प्लांट्स बघा, हेट्रोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. हाऊ डू द हेट्रोट्रॉपिक प्लांट्स लिव्ह, फ्रॉम वेअर डू दे गेट फूड. आता हेट्रोट्रॉपिक वर्ड आला म्हणजे काय, दे कॅनॉट मेक देअर ओन फूड, राईट. दे आर डिपेंडेंट ऑन सम अदर फॉर देअर फूड. म्हणजे असे पण काही प्लांट्स आहेत ज्यांच्याकडे क्लोरोफिल नाहीये. विदाउट क्लोरोफिल फूड प्रिपेअर करणं पॉसिबल नाहीये. सो असे पण प्लांट्स आहेत ज्यांच्याकडे क्लोरोफिल नाही, फूड बनवत नाहीत. मग त्यांना न्यूट्रिशन कुठून मिळतं, फूड कुठून मिळतं. हॅव यू सीन अ येलो वायर लाईक लीफलेस क्लाइंबर प्लांट ग्रोइंग ऑन अ बिग ट्री. व्हॉट इज इट्स नेम. लीफलेस, कधी कधी बघा ज्याला पान नाही, एखाद्या झाडाला असे गोल 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 वेल एखादा वाढलेला असतो, राईट. The plants that grow on the body of other plants to obtain food are called as parasitic plants. For example, Loranthus आणि Cuscuta example. काय आहे, एखादा झाड आहे मेन आणि त्याच्या बाजूला काय झालेला आहे, एक अजून वेल क्लाइंबर आलेला आहे. हा क्लाइंबर काय करतो, तो त्याचा फूड सिंथेसाइज करू शकत नाही, म्हणून तो ह्या झाडाच्या पूर्ण बॉडीला काय आहे, टच करून वाढलेला आहे. म्हणजे हा फूड कोणाचं घेतो, ह्या मेन प्लांटचं. ठीक आहे, आणि ह्या क्लाइंबरला काय म्हणतात मग, पॅरासाइटिक प्लांट. ओके, एक्झाम्पल काय सांगितलं, लोरॅन्थस आणि कोस्कुटा. इथे बघा लोरॅन्थस दाखवलं, डायग्राम मध्ये क्लिअर दिसते का तुम्हाला, हे बघा इथे दाखवले लोरॅन्थस. नसेल नेटवर आपण डिटेल पुन्हा पाहूयात. ठीक आहे. Due to the absence of chlorophyll, the Cuscuta is completely dependent on the host plant. Hence, it is said to be completely parasitic plant. Cuscuta पण आहे, तो स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही. कम्प्लिटली तो त्याच्या न्यूट्रिशन साठी कोणावर डिपेंडेंट आहे, होस्ट प्लांटवर. होस्ट म्हणजे ज्याच्यावर तो वाढलेला आहे त्याच्यावर. ओके, यू मस्ट हॅव ऑल्सो नोटिस लोरॅन्थस दॅट ग्रोज ऑन ट्रीज. ओके, आता काही क्वेश्चन्स आलेले ते पाहू. आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपण हा उद्या कंटिन्यू करू, म्हणजे ठीक आहे, आजसाठी एवढं स्टॉप करू.